तुम्ही तमाशा कराल आणि सगळ्यांसमोर पुन्हा तुम्हीच वाईट ठराल. पण तमाशा केला नाही तर तिला कळणार कसं? चल तू. अहो, आजपर्यंत तुम्ही फक्त तमाशे केलेत. तुम्हाला काही मिळालंय का? उलट 4 शब्द ती तुम्हालाच ऐकवेल. तुम्हाला माहिती आहे ना त्या कशा आहेत. पण ती मला एवढं सगळं बोलली आणि मी त्याच्यावर काहीच उत्तर द्यायचं नाही तिला. गप्प कोण बसतंय? सासूबाई, आता तुम्ही आणि मी मंजिरी मॅडमचा सूड घ्यायचा. सूड? कसा? सासूबाई, आजपासून आपण मंजिरी मॅडमवर पाळत ठेवायची. तिच्या प्रत्येक गोष्टीकडे लक्ष द्यायचं. त्या कुठे जातायत, कोणाशी बोलतायत, काय बोलतायत, कधी बोलतायत, ही सगळी माहिती गोळा करायची. आणि एकदा पुरावा सापडला की मंजिरी मॅडमचं सत्य सगळ्यांसमोर उघडं पाडायचं. चालेल, खरंच चालेल. आता मी त्या मंजिरीला दाखवून देईन ही नर्मदा काय चीज आहे. काहीतरी धागा नक्कीच हाती लागेल जो या मंजिरीचं खरं स्वरूप उघड करेल. ती नेमकी कोण आहे, कुठून आली आहे आणि तिच्या या मुखवट्याच्या आड दडलेलं सत्य काय आहे, कळेल कळेल. तो शिवनाथ इथून निसटला, पण दुसरीकडे कुठे न जाता तो तुझ्या आसपास आहे, तुझ्या परिघात आहे, तुझ्यावर लक्ष ठेवून आहे. मार्जरी म्हणाली तसं शिवनाथ खरंच माझ्या आसपास असेल का? तो याच घरात असेल का? नाही, मला काही करून तो इथे असल्याचा काहीतरी संकेत हवाय. हा संकेत फक्त काही क्षणापुरता असेल. तोही दिवसातून फक्त एकदाच. लवकर जा, लवकर जा मंजिरी, लवकर जा. शिवनाथ, संकेत पण गायब झाला. म्हणजे शिवनाथ या घरात आहे, नक्कीच आहे, पण अदृश्य आहे. शोधायलाच हवं. आई आई मायाला घरातनं बाहेर काढण्यासाठी मी आणि बाबांनी काहीतरी प्लॅन केलं. तुझ्याशी बोलायचं होतं मला त्याविषयी. ये नाही का? आता
अघोरी विद्येचा त्याग केल्यावर माझ्या रक्ताच्या नात्यांचे स्पंदन पुन्हा जाणवू लागलेत. एक आजोबा कित्येक वर्ष स्मशानातल्या निर्जीव राखेत खितपत पडला होता. जागा झालाय तो आता. मी हिचा आजोबा आहे, हेच तर खरं सुख आहे ना. मनुष्य म्हणून जगण्याचं, आपला वारसा पुढे नेण्याचं, पुढच्या पिढ्यांना वाढताना पाहत काळाच्या ओघात शांतपणे वृद्ध होण्याचं. पिता, बाळा, हा आजोबा कायम तुझ्या सोबत असेल, कायम तुझ्या सोबत असेल. अरे यार, दार लॉक करायचं राहून गेलं. माया, माया, उठ. वेदा, उठ. वेदा. माया, तुला एकदा सांगितलेलं कळत नाही. वेदापासून लांब राहायचं, कळलं? वेदा, हे वेदा बाळा, काय झालं? आई, हं? मला ना एक स्वप्न पडलं. त्याच्यात मला शिवनाथ आजोबा दिसले आणि आहे ना, ते माझ्या डोक्यावरून हात फिरवत होते. बाबा, तुम्ही खरंच आसपास आहात का, की ही फक्त आमची ओढ आहे? वेदा म्हणते तसं तुम्ही तिच्या स्वप्नात येता, तिचं रक्षण करता. तुम्ही कुठे आहात बाबा? तुमचे असे भास का होत आहेत आम्हाला?